आजची ही सगळी धावपळ आहे बाहेर जाण्यासाठी. हो, आज आहे मल्हारचा बर्थडे आणि वीकेंड पण आहे. त्यामुळे आज आम्ही बाहेर जात आहोत मुलांसाठी आणि मुलांना नेहमी आपण कुठे घेऊन जात नाही. सुट्ट्या जरी स्टार्ट झाल्या तरी एवढं ऊन आहे की कुठेही बाहेर घेऊन जाणं म्हणजे शक्यच नाहीये. तर वीकेंड पण होता, मल्हारचा बर्थडे पण होता म्हणून आम्ही ते गेम झोनमध्ये गेलो आहे, फिजी फॉक्समध्ये. मुलांनी खूप एन्जॉय केलं आणि ऊन लागायचा इथे प्रश्नच नाही की पूर्ण हे इंडोर आहे त्यामुळे तो प्रश्न येतच नाही. मुलांनी इथे खूप गेम खेळले आणि इथे जे सॉफ्ट टॉईज आहेत ते काही जिंकलेले आहे. यामध्ये यांनी 2 सॉफ्ट टॉईज जिंकले. तर खूप सुंदर ते सॉफ्ट टॉईज आहे. आणि मेन म्हणजे हे सॉफ्ट टॉईज भेटल्यानंतर जो आनंद त्यांना होत होता तो खूपच वेगळा होता. कारण आपण गेम खेळतो आहोत आणि त्यात तसे सॉफ्ट टॉईज भेटत आहेत, तर हा आनंद वेगळाच असतो. इथे मल्हारनी काही असे गेम खेळले आणि मल्हार खूप एन्जॉय करत होता. त्याची दीदीही खूप एन्जॉय करत होती. खूप छान मुलांनी एन्जॉय केला, मस्ती केली. सगळे गेम त्यांनी खेळलेले आहे. इथे जे किड्स झोनमध्ये जेवढे गेम होते सगळे गेम त्यांनी खेळलेच तर आहे. शिवाय ट्रॅम्पोलियन पार्कमध्ये जेवढे गेम होते तेही त्यांनी मस्त एन्जॉय केलेले आहे. मल्हार तर फुल ऑन एनर्जी होती. एनर्जी लेवल तर त्याची विचारूच नका. सकाळी फक्त आम्ही नाश्ता करून गेलेलो होतो, तोही एकदम लाईट नाश्ता होता. पण इथे मुलांना अजिबात भूक नव्हती. इथे बघा जवळजवळ 1 तास फक्त या ट्रॅम्पोलियनमध्ये ते खेळत होते, पण त्यांना भूक नाही, काही नाही. फुल ऑन एनर्जीमध्ये हे लोक खेळत होते. त्यामुळे त्यांनी खूप एन्जॉय केला. वीकेंड होता त्यामुळे वेळेचं काही भान नव्हतं. जेवढा वेळ तेवढा तुम्ही खेळू शकत होते आणि इथे मल्हारनी फुल ऑन एन्जॉय केलेला आहे, तुम्ही बघूच शकता. आणि थोडेफार गेम मीही खेळलेले आहे, पण मी जेव्हा खेळत होते तेव्हा शूटिंग करायलाच कोण नव्हतं. इथे आम्ही तिघांनी सेल्फीमध्ये सेल्फी घेतली, फोटोज काढले आणि लिफ्टमधून इथे आम्ही आता परत खाली येत आहोत. मुलांनी हे सगळे गेम खेळले, मज्जा केली त्यांनी. आणि इथे लास्टला मुलांचं खेळून इथं झालं होतं आणि कालूही आमच्यासोबत होती. म्हणून इथे कालूला थोडं इथे फिरवलं. नंतर होता मस्त लंच टाईम, फूड टाईम होता. तर लास्टला इथे आम्ही आमरस महोत्सवमध्ये गेलो आणि आंब्याचा सीझन आहे आणि आमरस तुम्ही खाणार नाही. खूप सुंदर आमरस ही थाळी होती. आम्ही सगळ्यांनी पोटभर इथे जेवण केलं आणि कसा वाटला हा व्लॉग नक्कीच मला कळवा.